माझं नाव सुषमा सुनील पोळेकर। आमचा 8 वर्षापासून इडली पोळेकर इडली फ्राय नावाने ब्रांच चालू आहे करवेनगर मध्ये। नमस्ते दादा। हे पहिला आपण राई घेऊ, त्यामध्ये जिरा आलं, थोडा कढीपत्ता एनर्जीसाठी, ही इडली पहिल्यापासून कट केलेली असते। आधी बनवून कट करून आणतो आधीच। तर ही आपली ही कट केलेली इडली मस्त अशी फ्राय होते आणि पुण्यामध्ये करवेनगरमध्ये स्टुडंटसाठी हा एक खूप चांगला ब्रेकफास्ट ऑप्शन आहे। दादा तुमच्या शॉपचं एकदा परत नाव आणि टायमिंग सांगा। दादा आपल्या शॉपचं नाव पोळेकर इडली फ्राय। आत्ता करवेनगरच्या शॉपला आहे तुम्ही। सकाळपासून 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवतो आपण। एक फ्राय इडलीची प्लेट 35 रुपयाला असते आणि त्यासोबत आता करवेनगरमध्ये 2 आहेत आणि एक नरे आंबेगाव ते झील कॉलेज जवळ। हे आपला मसाला दादा, पोळी मसाला। हा जो एक मसाला आहे याच्यामुळे जी आहे इडलीची जी टेस्ट आहे फ्राय इडलीची ती खूपच जास्त उत्तम लागते आणि हे स्टुडंट आणि लोकांची खूपच जास्त पॉप्युलर आहे। दादा याच्यामध्ये आपण एकत्र किती प्लेट बनवतो? 20 प्लेटा बनतात दादा एका टायमाला। इडलीच्या व्यतिरिक्त अजून काय काय? फ्राय इडली व्यतिरिक्त आपल्याकडे मिळतं उडीद वडे असतात, दही वडे, स्प्राउट्स, आप्पे असतात 2 प्रकारचे, डाळीचे असतात एक साधे आणि प्लेन इडली। ही फ्राय इडली रेडी झालेली आहे आणि याच्यामध्ये टाकणारे आता व्हाईट म्हणजे पांढरी टील, त्याच्यामुळे याचा जो टेस्ट आहे तो अजून चांगला लागतो आणि हे लोकांना खूप जास्त आवडते इथे। आता याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल ऑइल टाकून याला परत थोडंसं टॉस करून म्हणजे हे अजून जास्त क्रंची होईल आणि याचा जो टेस्ट आहे तो अजून चांगला लागेल। तर तुम्ही बघू शकता फायनली आपली जी फ्राय इडली आहे ती बनवून रेडी झालेली आहे आणि करवेनगरमध्ये ब्रेकफास्ट म्हटलं तर हे फ्राय इडली लोक तुम्हाला मॅक्झिमम सजेस्ट करतात। याचा रेट आहे 35 रुपये प्लेट आणि याची क्वांटिटी पण खूप चांगली आहे। याच्यामध्ये तुम्हाला फ्राय इडली सोबत एक चटणी मिळेल आणि त्याच्यासोबतच तुम्हाला मिळेल सांबार, ज्याचा टेस्ट मला खूपच जास्त आवडलेला आहे। मी पुण्यात करवेनगरमध्ये इडलीचा एकदम मस्त असा एक प्रकार ट्राय करतो, इडली फ्राय। ते इथे खूप जास्त पॉप्युलर आहे ब्रेकफास्टमध्ये। आणि करवेनगर मध्ये आता आम्ही 4 नंबर गल्लीमध्ये पण चालू केलेले आहे, तिथं पण व्हिजिट द्या।